महाराष्ट्राचा फेवरेट रियालिटी शो बिग बॉस मराठी सीझन 6। बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनच्या या आठवड्यात 2 शॉकिंग इव्हिक्शन पार पडले। त्यामध्ये संकेत पाठक आणि प्रभू शेळके या 2 स्पर्धकांना बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला। फिनालेच्या अगदी जवळ येऊन हे 2 स्पर्धक घराबाहेर झाले। तर या स्पर्धकांचे इव्हिक्शन फेअर झाले की अनफेअर याबाबत प्रेक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। वोटिंगमध्ये प्रभू शेळके हा 3ऱ्या नंबरवरती होता, तर 4थ्या नंबरवरती संकेत पाठक होता आणि बॉटममध्ये रेवा कवरासे आणि सागर कारंडे असून देखील हे 2 स्पर्धक घराबाहेर झाले आणि सागर कारंडे आणि रेवा कवरासे हे बिग बॉसच्या घरातच राहिले। त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी या इव्हिक्शनवर अनफेअर इव्हिक्शनचा ठप्पा लावला आहे। दरम्यान रितेश देशमुखने देखील संकेत पाठक याला इव्हिक्शनच्या दरम्यान म्हटले की हे इव्हिक्शन आमच्या हातात नव्हते, प्रेक्षकांचा कौल होता की तुम्ही बॉटममध्ये होता, आम्हालाही वोटिंग समोर आल्यावर धक्का बसला, असे रितेश देशमुख म्हणाला। दरम्यान हा मेकर्सचा निर्णय होता, त्यावर कोणीही काही करू शकत नाही। मात्र आता बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी एक अपडेट समोर आली। ती अपडेट म्हणजेच आता बिग बॉस मराठीचा सीझन अंतिम टप्प्यात आला आहे आणि बिग बॉस मराठीच्या फिनालेची तारीख अखेर आता समोर आली आहे। बिग बॉस मराठीच्या फिनालेची काय आहे तारीख जाणून घेऊया याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। बिग बॉस मराठी 6व्या सीझनची चर्चा सध्या सर्वत्र आहे। घरातले टास्क, भांडण, मैत्री आणि भावनिक क्षण यामुळे हा सीझन चांगलाच रंगला आहे। आता शोला तब्बल 70 दिवस पूर्ण झाले असून फक्त 30 दिवसांचा खेळ बाकी राहिला आहे। या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। तसंच बिग बॉस मराठी सीझन 6 फिनाले कधी होणार हा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे। अखेर या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं आहे। सध्या बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये टॉप 8 स्पर्धक उरले आहेत आणि त्यांच्यात जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे। या यादीत विशाल कोटियन, तन्वी कोलते, दीपाली सय्यद, अनुश्री माने, राकेश बापट, रेवा कवरासे, राखी सावंत आणि सागर कारंडे यांचा समावेश आहे। प्रत्येक स्पर्धक आपापल्या पद्धतीने गेम खेळत आहे। काही जण टास्कमध्ये आघाडी घेत आहेत तर काही जण आपल्या स्वभावामुळे चर्चेत आहेत। टॉप 8 स्पर्धक समोर आल्यानंतर आता विजेत्याबाबत चर्चा जोर धरू लागली आहे। सोशल मीडियावरही चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या नावांची चर्चा रंगली आहे। उरलेल्या 30 दिवसात स्पर्धकांना अधिक कठीण टास्कना सामोरं जावं लागणार आहे। या काळात खरी स्पर्धा रंगणार असून कोण टिकून राहतो आणि कोण बाहेर पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार या सीझनचा ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच रविवारी पार पडणार आहे। फिनालेच्या तारखेचा खुलासा अत्यंत खास पद्धतीने झाला। सध्या घरात नुकताच फॅमिली वीक पार पडला। यावेळी स्पर्धकांच्या कुटुंबियांनी घरात येऊन त्यांना सरप्राईज दिलं। वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आलेल्या संकेत पाठकची पत्नी आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम हिने घरात येत संकेतला भेट दिली। दोघांची भेट खूपच भावनिक होती। घरातून बाहेर पडताना सुपर्णाने संकेतला मिठी मारत एक महत्त्वाचं वाक्य म्हटलं। ती म्हणाली, आता आपण 19 एप्रिलला भेटू। या एका वाक्यातूनच फिनालेची तारीख स्पष्ट झाली। त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे। दरम्यान कलर्स मराठी वाहिनीकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही। मात्र 19 एप्रिलच्या ग्रँड फिनालेकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे। बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। दरम्यान टॉप 5 सदस्य कोण असतील, तुम्हाला काय वाटतं? टॉप 5 सदस्यांची यादी कमेंटमध्ये जरूर कमेंट करा। तसेच बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता म्हणून ताज कोणाच्या डोक्यावर मिरवायला हवा याबाबत काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि बिग बॉस विषयीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।